श्रीराम समर्थ श्रीराम भाग 59. आता अंबेजोगाईहून बिऱ्हाड पिंपळनेरला आलं. लक्ष्मीबाईंना अत्यंत उदास वाटत होतं. अंबेजोगाईला संसाराची चांगली घडी बसली होती, पण यवनांचा हल्ला आला. त्यांनी सारं गाव लुटलं आणि जाळून टाकलं. दयाराव स्वामींचंही घर पूर लुटलं गेलं होतं. आता पुन्हा नव्यानं संसार मांडायचा. अंगावरच्या कपड्यांनीशी कोपर्डे गाव सोडून अंबेजोगाईला यावं लागलं होतं. आणि आता आता अंबेजोगाई सोडून पिंपळनेरला येतानाही तीच अवस्था होती. याच गोष्टीचं लक्ष्मीबाईंना आता वाईट वाटत होतं. श्रीरंग आणि उमाही अतिशय उदास झाले होते. श्रीरंग आईसाहेबांना म्हणाला, मला हे कळतच नाही. स्वामी एवढे सदाचारी, शुचिरभूत जीवन जगणारे, स्वप्नातही कधी पाप घडलं नसेल. किती काटेकोर धर्माचरण, केवढी ईश्वर भक्ती, केवढी श्रद्धा, तरीही त्यांच्या जीवनात एवढ्या अडचणी, दुःख का? जगामध्ये सज्जनांना खूप त्रास सोसावा लागतो आणि दुर्जन मात्र सुख समृद्धीत लोळताना दिसतात. ईश्वराचं सूत्र काय आहे काहीच कळत नाही. आईसाहेब गंभीर होऊन म्हणाल्या, ते काही मला सांगता येणार नाही. मी आपली ईश्वराला एवढीच प्रार्थना करते की माझ्या मुलाबाळांवर कृपा कर, त्यांना सुखाचे दिवस दिसू देत. श्रीरंग म्हणाला, ईश्वराची कृपा केव्हा होणार आणि सुखाचे दिवस कधी येणार कोणास ठाऊक. आईसाहेब म्हणाल्या, तो गोविंद स्वामींना का नाही विचारत? ते त्रिकालदर्शी आहेत. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ तिन्ही काळातलं सगळं त्यांना दिसतं. तेच तुला सांगू शकतील. श्रीरंग गोविंद स्वामींकडे गेला. आईसाहेबांशी झालेला संवाद त्यांच्या कानावर घातला आणि म्हणाला, आपण त्रिकालदर्शी आहात. आपणच सांगावं, ईश्वराची कृपा आमच्यावर केव्हा होणार? गोविंद स्वामी हसून म्हणाले, तुमच्यावर ईश्वराची कृपा झालेलीच आहे. दुःख सोसावी लागतायत हीच ईश्वराची मोठी कृपा आहे तुमच्यावर. श्रीरंग बावचळला, म्हणाला, काहीतरीच काय सांगता स्वामी? खरंच सांगतोय मी. तुमच्या जीवनामध्ये दुःख येत आहेत ना, हीच ईश्वराची तुमच्यावर झालेली कृपा आहे. आणि ते गंभीर स्वरात आता सांगू लागले, लक्षात घे बाळा, भक्तांवर ईश्वर 2 प्रकारांनी कृपा करतो. एक मार्ग म्हणजे सुख देऊन आणि दुसरा मार्ग म्हणजे दुःख देऊन. ज्यांना ईश्वर कृपेने सुख मिळतात ते संसार सुखामध्ये गुरफटलेले राहतात आणि सामान्य जीवन जगतात. पण ज्यांच्यावर ईश्वर दुःख देतो आणि दुःख देऊन कृपा करतो, ते भक्त खडबडून जागे होतात, सारासार विचार करू लागतात. जीवन किती असार आहे, क्षणभंगूर आहे हे त्यांच्या लक्षात येतं आणि मग ते तीव्रतेने साधना करू लागतात. ईश्वराकडे जितकं जवळ जावं तेवढा मनातला संसार कमी होतो. पूर्वेकडे जितकं जावं तितकी पश्चिम आपोआप मागे पडत जाते, तसं होतं. आणि शेवटी ते ईश्वर लाभ करून देतात. मला सांगा, दुःख आली म्हणूनच ईश्वर लाभ झाला ना? सुख मिळून संसारातच गुरफटून राहण्यापेक्षा हे केवढं चांगलं नाही का? ही ईश्वर कृपा अधिक श्रेष्ठ नाही का? कुंतीला हे कळलं म्हणूनच तर तिनं भगवान श्रीकृष्णांकडे दुःख मागितलं. आणि एक सांगतो, ईश्वराला जे भक्त अधिक आवडतात त्यांनाच तो सुख न देता दुःख देतो. त्यांनी आपल्या जवळ अधिक लवकर यावं म्हणून. श्रीरंग चकित झाला. क्षणभर विचार करून हळूवार स्वरात म्हणाला, पण स्वामी, दुःख भोगायला आंतरिक बळ लागतं ना, ते आमच्याजवळ कुठे आहे? गोविंद स्वामी हसून म्हणाले, कुंभार मातीचा घडा कसा तयार करतो पाहिलं का? एकदा पहा बरं. फिरत्या चाकावर घडा ठेवतो, एका हातानं थापटत असतो, पण दुसरा हात घड्यात घालून आतून तोच आधारही देत असतो. घड्याला चांगला आकार आला की तो घडा आगीत चांगला भाजून काढतो. घडा भाजत असतानाच जास्त आच लागून फुटणार नाही याची पण तोच काळजी घेत असतो. घडा भाजून पक्का झाला म्हणजे त्यात पाणी राहतं. ईश्वरही कुंभारासारखंच आपल्याला घडवत असतो. दुःख, अडचणी, अग्निपरीक्षा यातून तोच नेतो आणि हे सगळं सोसायचं आंतरिक बळही तोच देतो. दुःख आलं तर ईश्वराचं स्मरण राहणार असेल
तर दुःख राहायला काय हरकत आहे सांग पाहू. दुःख ईश्वराकडेच न्यायला आली आहेत ना. असं का नाही वाटू? महात्मे म्हणतात, दुःखामुळे ईश्वराचं स्मरण अधिक घडणार असेल तर दुःखातच राहू देत बाबा. दुःख द्यायला कारणीभूत झालेल्या लोकांबद्दल आदर वाटला पाहिजे. का? तर त्यांच्यामुळे आम्ही ईश्वराजवळ आलो. त्यांच्यामुळेच ईश्वराचं स्मरण राहिलं. ईश्वराची भक्ती वाढत गेली. सुख मिळावं अशी इच्छा करून त्यासाठी प्रयत्न करू नये. ज्ञानी लोक असं सांगतात. प्रयत्न करून सुख मिळत नसतं आणि दुःखही जात नसतं. दुःख मिळावं म्हणून आपण प्रयत्न करत नाही तरीही दुःख येतातच ना. आपल्या प्रारब्ध कर्माचं फळ म्हणून येतात. होय की नाही? तशीच सुखही प्रारब्ध कर्माचं फळ म्हणूनच मिळत असतात. आपण प्रयत्न केल्यामुळे नव्हे. पण शेवटी हेच एक लक्षात ठेवायचं असतं की शेवटी सुखही जाणार असतं आणि दुःखही जाणार असतं. ईश्वर स्मरण अखंड राहिलं पाहिजे. ते महत्वाचं आहे. ईश्वर स्मरणामुळेच सद्गुणांची वृद्धी होते. ज्ञान, वैराग्य, चित्तशुद्धी हे गुण ईश्वराच्या स्मरणामुळेच येतात. म्हणून ते स्मरण अखंड राहावं. यासाठी महात्म्यांचा प्रयत्न चाललेला आहे बाळा. लक्षात ठेव. दुःख आलं तरी ते दूर करायचा प्रयत्न करायचा नाही. सुख आलं तरी सुख टिकवण्याचाही प्रयत्न नको. ईश्वर स्मरण अखंड राहावं यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. अनेक महात्मे आजपर्यंत होऊन गेले. आजही आहेत. ते याच पंथाने जात आहेत. खरं की नाही? गोविंद स्वामींनी श्रीरंगाकडे एक कृपा कटाक्ष टाकला आणि ते प्रसन्नपणे हसू लागले. श्रीरंगाच्या मनात मात्र आता अतीव समाधान दाटून आलं. श्रीराम समर्थ श्रीराम.